स्वागत आहे मित्र तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनलवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। खूप दिवसांपासून प्रश्न विचारताय विद्यार्थी की सर फॉर्म भरायची तारीख काय असणार आहे, सर फॉर्म कधी सुरू होणार आहे, सर पोलीस भरतीच्या ठिकाणी घोषणा झाली पण फॉर्म या ठिकाणी कधी सुरू होणार आहे, सर जाहिरात कधी येणार आहे, अशा अनेक प्रश्न ठिकाणी विद्यार्थ्यांनी उपस्थित केले होते। फायनली विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, कारण की तुमची फॉर्म कधी भरली जाणार आहे, त्याची तारीख काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळवली जाणार आहे। तर हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। आणि दुसरी गोष्ट, ही जी काही भरती तुमची होत आहे पोलीस भरती, तर ह्यामध्ये ज्या मुलांचं वय या ठिकाणी संपलेलं होतं तर त्या मुलांना संधी दिलेली आहे। म्हणजेच काय, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा फॉर्म भरता येणार आहे। आता नेमकं किती वर्षापर्यंत त्या ठिकाणी संधी मिळाली, कोणकोणते विद्यार्थी ह्या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात, त्याची तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। त्यानंतर तुमचा जो प्रश्न होता की सर जागा किती असणार, जागा वाढवल्या जातील का, तर त्याची तुम्हाला माहिती मी देणार आहे। म्हणजेच टोटल जर तुम्ही बघितलं तर 15,000 प्लस जागा आहेत। आता एक्झॅक्टली किती जागा आहेत त्याची तुम्हाला माहिती देणार आहे। नंतर कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहेत, जसं पोलीस शिपाईसाठी किती जागा आहेत, नंतर पोलीस शिपाई चालकसाठी किती जागा आहेत, नंतर तुम्ही बघितलं तर बँड्समॅनसाठी किती जागा आहेत, नंतर कारागृह शिपाईसाठी किती जागा आहेत, असे अनेक पदं आहेत। तर त्यासाठी किती जागा आहेत, कोणकोणत्या मुली किंवा कोणकोणते मुलं यासाठी फॉर्म भरू शकतात, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। अतिशय डिटेलमध्ये माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। तर पटापट एक काम करा, सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल रंगाचं बटन दिले, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडनं पोलीस भरतीबाबत कोणती नवीन अपडेट मिस होणार नाही आहे। तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या मुलींना पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल त्यांनी फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवायचं आहे की सर मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे। त्या विद्यार्थ्यांना सर्व मदत मी फ्रीमध्ये करणार, त्यांचा फॉर्मसुद्धा फ्रीमध्ये भरून दिलं जाणार आहे। सर्व स्टडी मटेरियल, संपूर्ण PDF मटेरियल, सर्व नोट्स आणि सर्व जे काही अपडेट असतात त्या फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जातील। तर फक्त कमेंटमध्ये तुमचं नाव लिहून पाठवायचं आहे। जसं तुमचं नाव साक्षी असेल, तुमचं नाव रोहिणी असेल, तुमचं नाव मोहिनी असेल, तुमचं नाव राहुल असेल, तुमचं नाव सचिन असेल, तुमचं नाव अनिकेत असेल, जे असेल ते तुमचं नाव लिहून पाठवायचं की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे। कोणत्या पदासाठी भरायचे तेही नक्की लिहून पाठवा, जेणेकरून मला कळणार आहे की तुम्हाला कोणत्या पदासाठी स्टडी मटेरियल द्यायचं आहे। तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की तुम्हाला फॉर्म भरायचे की नाही। ठीक आहे, आता तुम्हाला मी पुराव्यासह संपूर्ण माहिती दाखवतो, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर पटापट सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करा। लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली हाईप नावाचं बटन दिसेल कमेंट सेक्शनमध्ये, तर त्यावर क्लिक करून सर्व विद्यार्थ्यांनी ह्या व्हिडिओला हाईप करून द्यायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे। तर जे विद्यार्थी ह्या व्हिडिओला हाईप करतील त्यांना सर्व मदत फ्रीमध्ये केली जाणार आहे। तर सर्वांनी हाईप करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आता तुम्हाला मी पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रूफवरती संपूर्ण माहिती बघण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे की विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा। पोलीस भरती ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि अर्ज प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आली की कधीपासून तुमचे फॉर्म सुरू होऊ शकतात। तर डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी देत आहे, इकडे लक्ष द्या। बघा, राज्य पोलीस दलामध्ये 15,000 शिपायांची भरती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंगळवारी घेण्यात आलेला आहे। 2024 आणि 25च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये मान्यता देण्याबरोबरच 2022 व 23मध्ये जर तुम्ही बघितलं 2022 व 23मध्ये संबंधित पदांची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळ विशेष बाब म्हणून अर्ज करून भरती प्रक्रियेमध्ये सहभागी या ठिकाणी होण्याची परवानगी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे। म्हणजेच 2022 आणि 23मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनासुद्धा ह्यामध्ये फॉर्म भरता येणार आहे आणि त्यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच काय, तर वयोमर्यादामध्ये या ठिकाणी सूट तुम्हाला मिळाली, त्यामुळे तुम्हाला काही अडचण नाही आहे। जे विद्यार्थ्यांची मागणी होती ती मागणीसुद्धा या ठिकाणी ॲक्सेप्ट झालेली आहे। ठीक आहे, आता पुढे बघा काय सांगितलेलं आहे, राज्यामध्ये होणाऱ्या या मोठ्या पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता महत्त्वाची अपडेट काय ते आपण जाणून घेऊया। तर राज्याच्या गृह विभागामध्ये सध्या पोलिसांची 13,560 पदे रिक्त असून गणेश उत्सवानंतर पदभरतीला सुरुवात होणार आहे। म्हणजेच काय, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे गणेश उत्सव संपल्याच्या नंतर तुमच्या पदभरतीला सुरुवात होणार आहे। सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली पडताळणीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आहे। राज्याच्या तुम्ही जर बघितलं, राज्याच्या प्रशिक्षण खास पथकांचा अपर पोलीस महासंचालकांनी रिक्त पदांची जी माहिती आहे ती गृह विभागाला कळवलेली आहे। म्हणजेच किती जागा रिक्त आहेत, किती जागा भरायच्या आहेत याची संपूर्ण जी माहिती ती गृह विभागाला पाठवलेली आहे, कळवलेली आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचा बिगुल वाजण्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होईल आणि अगदी हे खरं आहे।
कारण की तुम्ही बघितलं असेल तर सरकारबरोबर ज्यावेळेस निवडणुका येतील तर निवडणुकीच्या अगोदरच तुमची पोलीस भरती या ठिकाणी सुरुवात करेल आणि ही बाब अगदी खरी आहे. कारण की तुम्हा सर्वांना माहिती आहे सरकार या ठिकाणी ज्यावेळेस निवडणूक आहे आता बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी तुमची ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होईल अशा ठिकाणी माहिती आलेली आहे. असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं बघा. कोण सांगितलेलं हे मी नाही सांगत आहे तर गृह विभागातील जे वरिष्ठ अधिकारी त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ऑक्टोबरमध्ये तुमच्या पदभरतीला सुरुवात होणार आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने मैदानी चाचणी घेणे सुद्धा या ठिकाणी अशक्य आहे. कारण की बघा सर्व ठिकाणी या ठिकाणी पावसामुळे जे काही मैदान आहे त्या ठिकाणी चिखल साचलेला आहे आणि त्यामुळे तुमची जी मैदानी चाचणी ती घेणं अशक्य आहे. दुसरीकडे राज्यामध्ये सध्या गणेशोत्सवाच्या ठिकाणी धूम आहे. परिणामी राज्यभर पोलीस अधिकारी अंमलदारांना बंदोबस्ताच्या ठिकाणी ड्युटी आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर म्हणजेच सप्टेंबर अखेर उमेदवारांकडून पोलीस भरतीसाठी अर्ज मागवले जातील. म्हणजेच काय तर सप्टेंबर अखेरपर्यंत तुमच्याकडून या ठिकाणी पोलीस भरतीसाठी फॉर्म मागवले जातील. म्हणजेच काय तर या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमच्याकडून या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातील. म्हणजेच या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करा कारण की ह्या महिन्याच्या शेवटीपर्यंत तुमच्याकडून फॉर्म भरून घेतले जातील अशा ठिकाणी माहिती आलेली आहे आणि संपूर्ण माहिती ऑफिशियलरित्या आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे की ऑफिशियली तुम्हाला मी सर्व माहिती दिली आहे. कशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस चालू आहे ती तुम्हाला मी सांगितलेली आहे. या महिन्याच्या एंडिंगला तुमच्याकडून फॉर्म भरून घेतले जातील. फॉर्म भरायची तारीख या महिन्याच्या एंडिंगला असणार आहे. दुसरी गोष्ट ज्या मुलांना फॉर्म भरायचं असेल त्यांनी फक्त कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे. तुमचं नाव टाईप करा, तुमचं नाव साक्षी गीता जे असेल ते आणि लिहा की सर मला पोलीस भरतीचं फॉर्म भरायचं आहे. तुम्हाला मी सर्व स्टडी मटेरियल PDF मटेरियल सर्व नोट्स फ्रीमध्ये प्रोव्हाइड करून देणार आहे. तर प्रत्येकाने कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवायचं आहे. आणि दुसरी गोष्ट की तुम्ही जर बघितलं तर ऑक्टोबरमध्ये तुमची पोलीस भरती सुरू होणार आहे आणि सप्टेंबर अखेर तुमच्याकडून फॉर्म भरून घेतले जाणार आहे. सर्वात अगोदर यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करायचं आहे. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली हाईप नावाचं बटन दिसेल त्यावर क्लिक करून ह्या व्हिडिओला हाईप नक्की करा जेणेकरून तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. जे विद्यार्थी व्हिडिओला हाईप करतील त्यांना सर्व मदत फ्रीमध्ये मिळणार आहे. पुढे बघा उमेदवारांना एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाही आहे. बघा उमेदवारांना एकच अर्ज करायचा आहे. एकच अर्ज या ठिकाणी करावा लागणार आहे. एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये अर्ज करू शकणार नाही आहे. एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असतील तर एकच अर्ज हा पात्र ठरणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढे बघा राज्यातील गृह विभागातील 10,184 पोलिसांची त्यामध्ये पोलीस शिपाई चालक शिपाई पदे रिक्त आहेत. याशिवाय बँड्समन आहेत. नंतर राज्य राखीव पोलीस बल अशी ही 1,500पर्यंत पदे रिक्त आहेत. प्रशिक्षण व खास पथकांच्या विभागाचा अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयाने रिक्त पदांची माहिती गृह विभागाला दिल्यानंतर मंजुरी मिळून पदभरतीला सुरुवात होणार आहे. बघा कशा प्रकारे ही प्रोसेस होणार आहे तर कार्यालयाने रिक्त पदांची जी माहिती ती गृह विभागाला दिल्यानंतर मंजुरी मिळून ह्या पदभरतीला सुरुवात होणार आहे. राज्यामध्ये दरवर्षी सरासरी एकूण पदांपैकी 5% पदे पोलीस अंमलदार सेवानिवृत्त होतात. विभागीय चौकशांती बडतर्फ झालेले नंतर स्वेच्छा निवृत्ती घेतलेले व अपघाती मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या देखील 4 ते 5% आहे. या अनुषंगाने ऑक्टोबरमध्ये 13,500 पोलिसांची भरती सुरुवात होणार आहे. तुम्ही बघू शकता ऑक्टोबरमध्ये 13,500 पोलिसांच्या भरती सुरुवात होणार आहे. आणि मुंबई वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातील उमेदवारांची राज्यभरात एकाच वेळेस लेखी परीक्षा होईल. मुंबई वगळता सांगितलेलं आहे. बघा बाकी सर्व जिल्ह्यातील जे उमेदवार त्यांची एकाच वेळेस लेखी परीक्षा होणार आहे. नंतर बघा राज्यामधील रिक्त पदे भरण्यात यावी. पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अगोदर परीक्षा आणि नियुक्ती करण्यात यावी. परीक्षा पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केले पाहिजेत. नंतर परीक्षेचे वेळापत्र पावसाळ्यात योग्य पद्धतीने केले पाहिजे अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश गरबोडी यांनी सुद्धा केलेली आहे. तर बघा तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती मी डिटेलमध्ये दिली आहे की कशा प्रकारे तुमची पोलीस भरती होणार आहे, काय काय मागणी केलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होता. डिटेलमध्ये तुम्हाला माहिती मी दिली आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. दुसरी गोष्ट ज्या मुलांना फॉर्म भरायचे असेल त्यांनी त्यांचं नाव कमेंटमध्ये लिहून पाठवा की सर माझं नाव आहे, मला पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला मी सर्व मदत फ्रीमध्ये करणार आहे. फॉर्म भरण्यासाठी स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे. आणि दुसरी गोष्ट व्हिडिओला नक्की लाईक करायचे आणि खाली हाईप नावाचं बटन त्यावर क्लिक करून व्हिडिओला हाईप नक्की करायचे जेणेकरून सर्वांपर्यंत ही अपडेट पोहोचणार आहे. फ्रीमध्ये तुम्ही हाईप करू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की पोलीस भरतीबाबत तुम्हाला A to Z सर्व अपडेट या चॅनलवरती फ्रीमध्ये मिळत असते. तर फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.